नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आपली रेसिपी हराभरा कबाब। त्यासाठी मी इथं घेतले अर्धा किलो वटाणे, फ्रेश वटाणे आहे ते। हे पालक घेतला एक जुडी छोटी, आणि ह्या प्रकारे मी गाजर, फरसबीन आणि थोडीशी पत्तागोबी बारीक चॉप करून घेतलाय। इकडे ठेवलाय मी गॅसवर पॅन। इथे घेतलंय मी मिक्सरचं भांडं। यामध्ये तुम्हाला तिखट जसं हवं तसं हिरव्या मिरच्या घालून घेऊया। आलं बऱ्यापैकी घाला, छान लागतं याच्यामध्ये, कारण की आपण लसूण कांदा वापरणार नाही आहोत, म्हणून आलं आणि हिरवी मिरची छानपैकी घाला। आता यात थोडंसं आपण मीठ घालून घेऊया, यानी की हिरवी मिरची आपली काळी पडू नये। आता याला वाटून घेऊया। थोडेसे जिरे, एक चम्मचभर। आता याचा आपण जाडसर अशी पेस्ट वाटून घेऊया। हे अशी आपण जाडसर पेस्ट वाटून घेतली आहे। इकडे पॅन ठेवलाय गरम करत। आता ही पेस्ट यामध्ये घालून घेऊया। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून आपल्याला ही पेस्ट 2 मिनिटं परतवून घ्यायची आहे, कच्चापणा निघेपर्यंत। हे छान असे 2 मिनिट आपले परतवून झाले। आता आपण हे गाजर, पत्तागोबी आणि फरसबीन हे केलेले ते 2 मिनिटं परतवून घेणार आहोत। छान असं 5 मिनिटं परतवून घेतले। आता हे काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये मी आता पालक एक जुडी जे आपण घेतला होता ते घालून घेणार आहे, धुवून चांगला स्वच्छ। हलवून घेऊया थोडा वेळ, नरम होईपर्यंत। आता याच्यामध्ये घालून घेऊया मटार। हलके 5 मिनिटं नरम करून घ्यायचे। पालक आणि मटार आपण काढून थंड व्हायला ठेवले, तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊया उकडलेला। हे हलकं थंड झालंय। आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया जाडसर। हे बघा, ह्या प्रकारे मी वाटून घेतले। आता हे काढून घेऊया आपण। हे थोडेसे मटार राहिलेले ते पण घालून घेतले। त्याच्यामध्ये घालून घेऊया खूप सारी कोथिंबीर, वाटून घेऊया। हे आता सगळं जिन्नस वाटून घेतलंय आपण। हे पण किसून घेतलंय किसणीनं। आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। आपलं मीठ राहिलं होतं घालायचं, पहिल्यांदा थोडंसं घातलं होतं, आता परत मी थोडंसं घातलंय। आता यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालणार आहे, थोडंसं पातळ आहे हे। आता बँडिंगसाठी 1 वाटी बेसन पीठ घातले। आता आपण छान मिक्स करून घेऊया। हे बघा, छान असं आपलं कबाबचं मिश्रण तयार आहे। याचे छोटे छोटे आपण कबाब बनवून घेऊया। छान हिरवेगार असे कबाब आपले बनवून तयार आहेत बघा। तुम्ही यावर पाहिजे तर काजू पण चिपकवू शकता। आता इकडे ठेवला आहे आपण गॅसवर तवा स्लो गॅसवर ठेवलाय। आता हे सगळे कबाब आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे। एका साईडनं छान असे आपले कबाब भाजले गेलेत। आपण आता पलटी मारून घेऊया सगळ्यांना। सगळे कबाब आपण पलटी मारून घेतले। आता ह्याही बाजूने असंच शेकून घेऊया। छान असे आपले हरेभरे कबाब शेकून झालेत। आता आपण काढून घेऊया ताटामध्ये, तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा, ताटामध्ये मी सर्व केलेत। एकदम छान असे हरेभरे कबाब एकदम कमी तेलामध्ये बनतात। तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। आम्हाला होती 25 प्लेटची ऑर्डर। कबाब आणि गाजरचा हलवा हे पण झालंय। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा। नमस्कार।